सामना 4 षटकांचा असेल याची दक्षता आपण घ्या. परंतु वेगानं आपल्याला सामना पूर्ण करायचा आहे, कारण की जरी आपण विचार केला तरी इथनं मॅच अजूनही 6 शिल्लक आहेत. तर ते पाहता थोडीशी घाई आपण करायची आहे. विद्यमान लढत जर आपण पाहिली तर पाटणोळे आणि विरोधात तळोजा मजकूर हे दोन संघ आपल्याला आमने सामने पाहायला मिळतील, कारण की हे दोन्ही विजेते संघ आहेत. आजच्या दिवसामध्ये या स्पर्धेचा उद्घाटन समारंभ सोहळा आपण पाहिला. त्यानंतर गावदेवी तुर्बे आणि विरोधात ओमसाई रोहिंदन नवीन वसाहतचा संघ आपण पाहिला, आणि ज्यामध्ये नवीन वसाहतनं सामना जिंकला आणि नशिबाच्या जोरावरती पहिला लवकर आले असल्या कारणास्तव जरूर पुढील फेरी देखील त्यांनी पार केली असं आपण म्हणू शकतो. आणि त्यानंतर पाटणोळी संघानं विजय प्रस्थापित केला. त्यानंतर तलोजा मजकूरनं नावालीला परास्त केलंय आणि या दोन विजेत्यांमध्ये मॅच पाहायला मिळेल. चार षटकांची मॅच. दोन्ही टीम्सला खूप साऱ्या शुभेच्छा. दुसऱ्या फेरीतील ही पहिली मॅच. यानंतर जी मॅच असेल ती पहिल्या फेरीतील चौथी मॅच असेल. राजा राणी घोट आणि विरोधात शेख 11 पेठ संघ असेल. तर या ठिकाणी जर संघ उपस्थित असतील तर आपला प्रतिनिधी पाठवून ठेवा, रिपोर्ट करायचा आहे. आणि जर आमचा आवाज यूट्यूबच्या माध्यमातून ऐकत असतील तर त्यांना विनंती की या मॅच नंतर आपली मॅच असणार आहे, तर इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करतोय, आपली उपस्थिती या ठिकाणी गरजेची आहे. सो त्यांना देखील आपण इन्व्हाइट करू. अतिशय दमदार ही स्पर्धा आपण पाहतोय आणि या स्पर्धेसाठी ज्यांचं मोलाचं सहकार्य राहिलं, ज्यामध्ये आपण जर विचार केला तर प्रथम क्रमांकाची जी ट्रॉफी आपण पाहतो स्वर्गीय कैलासवासी पांडुरंग आत्माराम केणी यांच्या स्मरणार्थ श्री मंगेश दादा केणी यांच्याकडनं पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी आम्हाला पुरस्कृत केली आहे, त्याबद्दल त्यांचे आभार. त्यानंतर द्वितीय पारितोषिक स्वर्गीय कालुबाई केणी यांच्या स्मरणार्थ श्री करसनदादा केणी यांच्याकडनं द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी. पहिला चेंडू घेऊन गोलंदाज सज्ज झालाय. चांगला चेंडू, बॉलर बॅक ड्राईव्ह, स्वतःच्या फॉल थ्रू मध्ये ढोकायचं होतं परंतु जाऊ दिला बॉलला. मागे क्षेत्ररक्षक पाहायला मिळेल. धाव त्या ठिकाणी एकवटी जाईल. बालूराजा आणि भूषण पाटील ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. तर षटक क्रमांक पहिला हाताळत असताना योगेशला आपण पाहतो. मागच्या मॅच मध्ये जबरदस्त गोलंदाजी योगेशची राहिली होती. पॉवर सर्कलमध्ये गोलंदाजी ही विशेषतः खरं तर योगेशनं नेहमी दाखवली. संघाचा स्ट्राईक गोलंदाज, त्याच्या हातामध्ये चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. पहिलाच बॉल एक की आकड्यानं डावाला सुरुवात झाली. सांघिक धावसंख्येचा श्रीगणेशा बालूनं केलाय. भूषणसाठीचा हा चेंडू मागचा घुटना वाकवला होता, घुटना टेकून खेळायचं होतं परंतु अवे फ्रॉम द बॉडी. ॲक्शन रिप्लेमध्ये देखील पाहू शकाल द स्क्वेअर ऑफ द विकेट देखील एक कॅमेरामॅन आपल्याला पाहायला मिळतोय आणि तो दर्शवतोय ड्राईव्ह करायचा होता ऑफ साईडला परंतु चेंडू दूर होता नाही पीट झालाय तो भूषण. पुढील चेंडू, चांगला चेंडू क्लास दाखवत असताना समोरच्या दिशेला खेळतायत. फटका चांगला होता परंतु बॅकअपला क्षेत्ररक्षक. फील्डची सजावट ज्या पद्धतीने केली योगेशनं, कौतुक त्याचं देखील करावं लागेल, कारण की ज्या पद्धतीने आपण फील्डची व्यूहरचना करता त्याच प्रकारचे चेंडू आपल्याला हाताळावे लागतात. आणि तर कधी कधी आपण डीपमध्ये पॉईंट आणि स्क्वेअर लेग ठेवता आणि चेंडू ड्रायव्हिंग लेनला, ह्या चुक्या आहेत. कारण की समोरच्या दिशेला 20 मध्ये जेव्हा आपण क्षेत्ररक्षक ठेवतात तेव्हा चेंडू आपल्याला समोर ठेवावा लागतो, परंतु शॉर्ट चेंडूसाठी आपण डीपमध्ये पॉईंट स्क्वेअर लेग ठेवू शकता. दरम्यान हा चेंडू स्क्वेअर आपल्याला पाहायला मिळेल. अतिरिक्त धावसंख्येत वाढ होईल. धावफलकावरती आता 3 धावा आपल्याला पाहायला मिळतील. विथ द बॅट दोघांनी एक एकनं सुरुवात केली आहे. भूषण पाटील आणि बालूराजे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. ओमसाई तळोजा मजकूर या टीमला आपण पाहतोय आणि सोबत खेळत असताना पाटणोळी संघ. फटका चांगला आहे, दुरून खेचण्याचा प्रयत्न, भरपूर उंच झेलखाली क्षेत्ररक्षक. जजमेंट चालू आहे परंतु चुकला जजमेंट आणि चेंडू गेला सीमारेषा पार. येतोय तो दमदार चौकार. खेळ केला होता आणि या मॅच मध्ये देखील त्याच्या माध्यमातून आपल्याला चौकार पाहायला मिळतो. योगेश पुढील बॉल, चांगला चेंडू ग्लान्स करत असताना अगदी बॉलची दिशा फक्त बदलवली आहे आणि बॉल चालला बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजनला. वेगानं चेंडू सीमारेषा पार. येतोय तो सलगचा दुसरा दमदार चौकार.
केला. खरं तर हे तंत्र आहे क्रिकेटचं, पुस्तकी फटका ज्याला आपण म्हणतो, ज्यामध्ये फ्लिक असेल, लेग ग्लान्स असेल, अपरकट, फ्लिकचे फटके आपण पाहतो. इथे फटका फसला, झेलची शक्यता, स्वतः गोलंदाज झेल का टिपला झेल, कॉटन बॉलच्या माध्यमातून यश पहिलं योगेशला आणि धक्का पहिला लागलाय तो ओमसाई तलोजा मजकूरला. एक षटकाचा खेळ पूर्ण झाला. एक गडी बाद 11 निल्सन फिगर आपल्याला स्कोर कार्ड वरती पाहायला मिळते. 11 for 1 आणि एक षटक देखील कंप्लीट झाले आणि एक विकेट देखील गमावलाय. तो बॅटिंग करत असताना ओमसाई तलोजा मजकूर. नवीन फलंदाज वन डाऊन साठी अनुज मडवी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. विस्फोटक शैलीचा हार्ड हिटर फलंदाज वन डाऊन साठी. डाव्या हाताचा आक्रमक फलंदाज म्हणून ह्या विभागामध्ये नेहमीच अनुजची वर्णी लागली जाते. दुसरे षटक आणि गोलंदाज तन्मय राईट हॅम द विकेट ना. तन्मय पहिला चेंडू अप्रतिम फटका, बॅकफुट पंच आपल्याला पाहायला मिळाला, परंतु डीप मध्ये डिपिश कव्हर पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे. व्यूहरचना खूपच चांगली आहे. पुन्हा एकदा चेंडू दूर ठेवण्याचा प्रयत्न होता फलंदाजच्या लाईन पासून. रेंज मध्ये बॉल टाकले जात नाहीत, कारण की सध्याच्या घडीला आपण विचार केला फलंदाजांचा तर अगदी रेंजमध्ये बॉल आला तर नक्कीच मोठा फटका पाहायला मिळतो. रेंज सेटिंग आता फलंदाजांची देखील वाढलेली पाहायला मिळते. ते पाहता अगदी मार्जिन ऑफ एरर गोलंदाजासाठी फार कमी आहे, परंतु तिथे देखील चांगली गोलंदाजी. सुरुवात आपण पाहिली ती योगेशकडनं. आता तन्मयच्या हातामध्ये बॉल पाहायला मिळतोय. पहिला चेंडू ओव्हर द विकेटनं. आता जसा डावकुरा फलंदाज स्ट्रायकिंग एंडला आला तर राऊंड द विकेटनं गोलंदाजी करण्याचा प्रयत्न तन्मयचा पाहू शकाल. फील्डमध्ये थोडेसे चेंजेस आपल्याला पाहायला मिळतात. प्रथमतः स्ट्रायकिंग एंडला अनुज मडवी. पहिलाच बॉल अनुजसाठी. चांगला चेंडू पॅडवरती आदळलाय. अपील तर चालू केली होती, परंतु पंच दर्शवतायत की एक्झॅक्टली पिचिंगचा विचार करावा लागेल, परंतु लेग बाईटच्या स्वरूपामध्ये एक धाव या ठिकाणी मात्र ऍड होताना पाहायला मिळेल. 13 धावा स्कोर कार्ड वरती. षटक दुसरं. 4 षटकांची ही मॅच. द्वितीय फेरीतील हा पहिला सामना. उशीरा आलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी एका बाजूनं पाटणोली आणि विरोधात अगदी जवळचा ओमसाई तलोजा मजकूर संघ आपल्याला पाहायला मिळतो. या ग्राउंडवरती अनेकदा खेळताना आपण तलोजा मजकूरला पाहतोय की जवळच असलेलं हे क्रीडांगण. फटका हा देखील चांगला आहे. डीपमध्ये क्षेत्ररक्षक दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न तर चालवलाय आणि पाहता पाहता धावा 2 पूर्ण होत आहेत. चांगला अनुमान दोन्ही फलंदाजांचा, कारण की अगदी सीमारेषेच्या जवळ हा चेंडू गेला होता आणि तिथनं फेकी करत असताना थोडासा अवधी प्राप्त होतो आणि त्याचा फायदा उचललाय. धावा 2 इथे कंप्लीट करण्यात येत आहेत. अतिशय चांगली स्पर्धा. स्वर्गीय महादेव काका आणि शिवांश स्पोर्ट पेठाळी, श्री लक्ष्मी नारायण क्रिकेट संघ पेठाळी आयोजित साई श्रद्धा डेव्हलपर्स ट्रॉफी 2025चं पर्व. समोरच्या दिशेला लॉप करायचं होतं. फटका फसलाय भरपूर उंच हवेत. गोलंदाज येतो सुपर जेल. अप्रतिम काय कॅच पकडली आहे. सुरेख लक्ष होतं मी तर म्हणेन बॉलवरती, आणि ज्या पद्धतीनं तो धावला होता त्यांना बॅलन्स राखला आणि तदनंतर कलेक्ट केलेला हा बॉल. ॲक्शन रिप्लेमध्ये देखील आपण पाहू शकता. भरपूर दूरची चेस देखील करायची होती. खरं तर चेंडू रिलीज केल्यानंतर फॉलो थ्रू समोरच्या दिशेला होता, परंतु त्यानंतर स्वतःला सावरत असताना मागे आला तन्मय. कौतुक तन्मयचं. सुपर जेल. आणि या कॅचनं मात्र खेळ संपलाय. तो भूषण पाटीलचा धक्का दुसरा तळोजा मजकूरला. क्रमांक 4 वरती हेमंत पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल. स्वतः संघाचा संघनायक सेना नायक आहे आणि आता तो मैदानात दाखल झालाय. भरपूर काही जबाबदारी त्याच्या खांद्यावरती देखील, कारण की धावसंख्येचा वेग आपण पाहिलाय, परंतु विकेट देखील टिकवावे लागतील. 2 गडी गमावलेत. आता पार्टनरशिप बिल्ड करावी लागेल अनुज आणि हेमंतला. दोघांचा विचार केला तर शून्यावरती आहेत. जिथनं नवीन सुरुवात
अनुज मडवी आणि हेमंत पाटीलला करावी लागेल. 15 आकड्यावरती दुसरा धक्का आणि पहिलं यश तन्मयचं आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी, क्षेत्ररक्षण देखील त्याच्याकडनं चांगलं झालं. ज्या पद्धतीनं त्यानं झेल टिपला होता कॉटन बॉलच्या माध्यमातून, या अगोदर देखील एक विकेट जो आपण पाहिला होता तिथे देखील कॉटन बोल्ड योगेशनं केला आणि इथं आता तन्मय ती कामगिरी करत असताना. षटकातील 5वा चेंडू, समोर हेमंत पाटील. शॉर्ट पिच चेंडू फुल करायचा होता परंतु व्यवस्थित बॅटवरती आला नाही. या अगदी टॉपेज लागली आणि शॉर्ट फाईन लेगच्या हातात विचावलाय झेल. संपलाय खेळ. हेमंत पाटीलचा देखील धक्का तिसरा. परफेक्ट बॅटवरती मिडल करता आलं नाही हेमंतला. लाईन मिस केली मी तरी म्हणेन, कारण की शॉर्ट पिच चेंडू जिथे फुलचा फटका येऊ शकला असता अशा मोमेंटला टॉप एजला कॉट बिहाइंडच्या माध्यमातून हेमंत पाटील परतला. आता रौनक पाटील 5व्या क्रमांकावरती. अनुजची जबाबदारी आता वाढती आहे कारण की संघ थोडासा बॅकफुटला आहे. प्रतिस्पर्धी संघ एक बालाढ्य संघ आहे. त्यांच्यासमोर 4 षटकात 40+ आव्हान राखायचं असेल तर अनुजला योगदान द्यावं लागेल. जागा बनवली होती अगदी ऑफस्टिकचा हा चेंडू. फाईन लेग देखील थोडासा बीट झालाय. फंबल पाहायला मिळतो. एक धाव तर कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि धावा 2 पूर्ण होत आहेत. 1 शॉट. पंच दर्शवतायत मेहनत केली परंतु ती फारशी कामी आली असं पण म्हणू शकत नाहीये. एकतर दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला. रौनकला आपण पाहू शकाल अगदी ऑफस्टिकच्या देखील बाहेर तो आला होता बॉल खेळण्यासाठी आणि बॉलला टर्न करण्याचा प्रयत्न केला. पाण्याची माग केली जाते. 2 षटकांचा खेळ संपलाय. 16 धावा धावफलकावरती. अंतिम बॉलवरती 12वा प्रतिनिधी आपण पाडी घेऊन जायचा आहे. नेक्स्ट मॅच मध्ये आपण राजाराणी घोट आणि विरोधात शेख 11 पेठ या 2 संघांना पाहणार आहोत. तर दोन्ही संघाचे कॅप्टन्स आपण संपर्क करा. इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करतो. ज्या पद्धतीने आपल्या विभागामध्ये आता सध्या तरी नियम पाहायला मिळतात की टॉससाठी इनिंग ब्रेकमध्ये दोन्ही संघांना एक उपस्थित गरजेचे आहेत. एखादा उपस्थित असेल दुसरा नसेल तर कदाचित उपस्थित कॅप्टनला टॉस विन देण्यात येतो. ही संकल्पना खरी तर चांगली आहे जेणेकरून कॅप्टन्स देखील अगदी लवकर संपर्क साधताना पाहायला मिळतात. गुड कॅमेरा वर्क आणि आमचे टेक्निशियन टीम मेंबर्स ऋषी दादाचं देखील आपण स्वागत करू. ज्या पद्धतीनं स्क्रीनवरती आपल्याला त्यांनी कॅमेऱ्याचा व्ह्यूज दाखवला जातोय. 3 कॅमेऱ्यानिशी ही स्पर्धा लाईव्ह कव्हर केली जाते. माऊली प्रसाद इव्हेंट ही वाहिनी सध्या तरी कार्यरत आहे आणि त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा ती 7 समुद्रा पार देखील नेली जाते. त्या पद्धतीने आपण म्हणतो की पाश्चिमात्य देशात देखील ही स्पर्धा पाहिली जाऊ शकते. जिथे जिथे आपण असाल यूट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा घरबसल्या आपण एन्जॉय करू शकता आणि त्यासाठी माऊली प्रसाद इव्हेंट्स ही वाहिनी आता तत्पर आहे. सध्याच्या घडीला क्रिकेटमध्ये आमूलाग्र बदल आपण पाहतो ज्यामध्ये आता लाईव्ह वाहिन्या देखील कार्यरत आहेत. क्रिकेटला वाढती प्रसिद्धी आणि होणारे बदल ज्या पद्धतीनं ग्रामीण क्रिकेट देखील आता मोठ्या स्तरावरती उंची घेताना आपण पाहतोय. तर गोलंदाज तिसरं षटक रतेश. मागच्या मॅचमध्ये ज्या पद्धतीनं क्रमवारी आपण पाहिली होती गोलंदाजीमध्ये त्याच पद्धतीनं आता क्रम आपल्याला गोलंदाजांचा पाहायला मिळेल. रतेशच्या खांद्यावरती आता षटक सोपावले संघनायकानं. क्षेत्ररक्षण विखुरलेलं आपण पाहतो. डीपमध्ये आता जवळजवळ 5 क्षेत्ररक्षक ऑन साईडला 3 क्षेत्ररक्षक अनुजसाठी एक डीपमध्ये स्क्वेअर लेग डीपमध्ये मिड विकेट आणि लॉंग ऑन देखील डीपमध्ये पाहायला मिळतो. लॉंग ऑफ आणि एक क्षेत्ररक्षक आता स्वीपर कव्हरला देखील आपण पाहतो. रिंगणाच्या आतमध्ये शॉट थर्ड, शॉट फाईन, शॉट पॉइंट आणि शॉट एक्स्ट्रा कव्हर देखील तैनात आहे. फटका चांगला आहे. एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावर डीपमध्ये क्षेत्ररक्षक पाठलाग चालू होता. जबरदस्त कॅच. अप्रतिम रनिंग कॅच त्या ठिकाणी टिपली आहे कारण की महत्वपूर्ण अनुज मैदानाच्या आतमध्ये खेळत होता. त्याचा झेल महत्वाचा. टिपलाय झेल आणि शून्यावरती अनुज मडवी देखील बॅक टू दी डग आउट.
नवीन फलंदाज जय पाटील आता मैदानात दाखल झालाय. आघाडीचे 4 फलंदाज बाद झालेत. आता मिडल ऑर्डर जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. धावफलक 16 या आकड्यावरती पाहायला मिळते. तिसरं षटक पहिल्याच बॉलवरती सफलता. फुल लेनचा चेंडू ऑन साईडला आडव्या बॅटनं टर्न करत असताना क्षेत्ररक्षक पुढे सरकला. सिंगल पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. धावा 2 देखील पूर्ण झाल्यात. फेकी करत असताना जरूर बॅलन्स बिघडला फिल्डर्सचा आणि तेथे 2 धावा पूर्ण झाल्या. 2 धावा पूर्ण होत आहेत. 18 लॉस ऑफ 4 विकेट. 2.2 आतापर्यंत षटकं समाप्त झाली आहेत. हे आमचं कॉम्बॉक्स देखील दाखवलं जाते आपल्याला स्क्रीनवरती. चांगली गोलंदाजी. कौतुक करावं लागेल रतेशचं देखील. ज्या पद्धतीनं आपल्या प्रमुख 2 गोलंदाजांनी गोलंदाजी केली अगदी त्यांच्या पावलावरती पाऊल टाकत असताना रतेशला आपण पाहतोय. गोलंदाजी अटॅक पहिल्या मॅचमध्ये देखील पाटणोलीचा खूप सुरेख होता कारण की पिसारवेच्या अगेन्स्ट जो अतिशय फॉर्मात चाललेला संघ त्यांच्या समोर देखील चांगली गोलंदाजी राहिली. फटका सजवलाय परंतु उंच गेलाय. डीपमधून क्षेत्ररक्षक पुढे सरकतोय. मिसफील्ड झाली कारण की हा झेल कठीण होता. एका टप्प्यावरती चेंडू फील्ड करायला हवं होतं तसं घडलं नाही. या दरम्यान धावा 3 पूर्ण केल्यात. गुड रनिंग बिटवीन द विकेट. रौनक फिटनेसचा दर्जा दाखवत असताना सोबतीनं जय पाटीलला आपण पाहतो. 3 धावा इथे पूर्ण केल्यात. एक धाव महत्वाची आहे. त्यासाठी आता दुपारच्या सत्रामध्ये संघर्ष करत असताना हे 2 फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. 3च्या मदतीने 21. तिसरं षटक प्रगतीपथावर. अजूनही षटकातील 2 चेंडू शिल्लक आहेत. मोठ्या फटक्यांची नितांत गरज आहे ती ओमसाई तलोजा मजकूरला कारण की 40च्या आसपास धावसंख्या बनवणं गरजेचे असेल. फुल लेनचा चेंडू प्रहार केला. डीपमध्ये क्षेत्ररक्षक सोपा झेल आता देखील सुटलाय. या अगोदर याच क्षेत्ररक्षकानं मला तरी वाटतं एक चांगला झेल पकडला होता. एक रनिंग कॅच जी आपण अनुजची पाहिली होती जरूर पकडली होती परंतु सहज सोपा वाटणारा झेल त्याच्या हातातनं निसटला. हे तर क्रिकेट आहे. जसं आपण म्हणतो की क्रिकेटमध्ये बाकीत जी वर्तवली जातात कधी कधी ती बाकीत सपशेल अपयशी होतात असं आपण म्हणू शकतो कारण की कठीण वाटणारा झेल तो पकडला आणि सोपा वाटणारा झेल ड्रॉप झाला आणि तिथे धावा देखील 2 मिळत आहेत. 23 धावा. 1 धाव तर पूर्ण केली आहे. पंचांच्या इशाऱ्याची प्रतीक्षा होते. तिसऱ्या पंचांकडे आता डिसिजन रेफर झालाय. पंचांचा रिव्ह्यू आपण पाहू शकाल. वेस्ट राईट पेक्षा हा चेंडू 12 प्रतिनिधी. आपण काही बोलायचं नाही आहे. आमचे आयोजन करता आहेत. योग्य तो डिसिजन तुमच्यापर्यंत देण्यात येईल कारण की आता बऱ्याच ठिकाणी सूचना केली जाते 12 प्रतिनिधी पाहायला देखील जात नाही. या कंट्रोल रूममध्ये आमचे तिसरे पंच आणि आयोजन करता आपल्याला पाहायला मिळतील. योग्य तो डिसिजन तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. चेंडूमध्ये उंची होती परंतु ती उंची किती होती याची पाहणी सध्या तरी करण्यात येत आहे. आमचे टेक्निशियन टीम मेंबर्स आणि आयोजन करता त्या ठिकाणी सुसज्ज आहेत. वेस्ट राईटपेक्षा हा चेंडू खाली आहे की वरती. नो बॉल. कमरेच्या वरती हा बॉल पंच दर्शवतात. फ्री हिट देखील असेल. 1+1 2 धावा इथे प्राप्त होतील आणि पंच सचिन कडू सर दर्शवतात की आता फ्री हिट. नामी संधी फलंदाज जय पाटील साठी. 3 बॉल 5 वरती जय खेळतो. त्याच्याकडनं मोठ्या फटक्याची अपेक्षा असेल. जरूर इथे संधी साधता आली नाही. सिंगल तर पूर्ण केली आणि सिंगल वरतीच समाधान मानावं लागेल. जास्त काही डॅमेज झालाय असं आपण म्हणू शकत नाही कारण की रतेशनं चांगला चेंडू हाताळला. रिकव्हरी चांगली केली असं निश्चित म्हणू शकतो. इथे सिंगल प्राप्त होते आणि या षटकाचा जर गोलंदाजी अनालिसिस आपण पाहिला एक खराब चेंडू आला परंतु 10 धावा खर्च झाल्या. एकंदरीत 3 षटकानंतर धावफलकावरती 8.66च्या सरासरीनं 26 धावा आपल्याला पाहायला मिळतात. 4 गाड्यांच्या मोबदल्यात ओमसाई तलोजा मजकूर संघ. धावा आपल्याला पाहायला मिळतात धावफलकावरती. नेक्स्ट मॅच राजा राणी घोट आणि शेख 11 पेठ. कॅप्टन्स लवकर या आपण कारण की आता फक्त 1 षटक या सत्रातील शिल्लक आहे. सामन्याचा पूर्वार्ध आपण पाहतो 26 आतापर्यंत बांधल्यात. शेवटचे 6 चेंडू आणि कितीचं टार्गेट सेट होईल ह्याचं उत्तर आपल्या समोर असेल. स्ट्रायकिंग एंडला जय पाटील सोबत रौनक जो 3 बॉल 4 वर तर जय खेळतो 4 चेंडू 6 वर. छोटी परंतु महत्वाची पार्टनरशिप दोघांमध्ये बिल्ड होताना आपण पाहतोय. अंतिम षटक आणि केतनचा वापर या स्लॉगरच्या षटकामध्ये पाहायला मिळेल. राईट ओव्हर द विकेटनं केतनचा पहिला चेंडू इनर एज लागली. थर्ड मॅनला बीट केला बॉल ना. वेगानं चेंडू चालला डीप
तडम्यांच्या दिशेनं आणि पाहता पाहता चेंडू सीमारेषा पार, नशिबाचा हा चौकार. क्षेत्ररक्षकाची देखील फारशी चुकी आहे असं म्हणू शकत नाही. ज्या पद्धतीनं बॉल डिलिव्हर झाला होता तदनंतर त्या दिशेने येण्याचा प्रयत्न तडम्यांचा पाहिला, परंतु त्यानंतर लागलेली एज आणि बॉलनं बदलवलेली दिशा आणि त्याचा फायदा मिळाला तो फलंदाज जयला. चौकार येतोय. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न आता देखील अपयशी ठरलेत. गुड बॉलिंग. अतिशय सुंदर गोलंदाजीचा मुजारा प्रत्येक गोलंदाजानं केलाय. ती हय्याम ॲक्शन ऑफर्ट लावला जातोय. ज्या पद्धतीनं तो चेंडू रिलीज करतोय, अगदी त्याची मुवमेंट जर आपण पाहिली ॲक्शन रिप्लेमध्ये देखील आपल्याला पाहायला मिळतोय. ती शॉन्टेज ज्या पद्धतीनं अगदी खेचून चेंडू टाकण्याचा प्रयत्न करायचा. क्लीन बोल्ट. जॉर्क लेनचा चेंडू काय भेदक अस्त्र वापरलं आणि यावरती कोणतंच उत्तर नव्हतं ते जयकडे आणि क्लीन बोल्ट यष्ट्या उद्ध्वस्त केल्यात त्या केतननं. थँक्यू. कमबॅक कसं असावं हे केतन दाखवत असताना पहिल्या बॉलवर चौकार, त्यानंतर डॉट आणि विकेट. फक्त 4 आतापर्यंत खर्च झाला. 30 या आकड्यावरती धक्का. 5वा निम्मा संघ आता गारज झालाय. शेवटचे 3 चेंडू शेष आहेत. एकात 2 मोठे फटके. खरं तर गरज आहे तळोजा मजकूर टीमला. 40चं टार्गेट किमान मनाशी बाळगलं होतं जेव्हा बॅटिंगला हा संघ उतरला, कारण की ह्या क्रीडांगणावरती फारसे षटकार पाहायला मिळत नाही. आधी क्रीडांगणाची सीमारेषा पाहिली तर प्रॉपर आपल्याला पाहायला मिळते. त्यासाठी टायमिंग ताकद दोन्हीचा संगम झाला तरच षटकार येतोय, अन्यथा मिस हिट इथे षटकार आपल्याला पाहायला मिळत नाही. ही विशेषता या क्रीडांगणाची नेहमीच आपण पाहिली आहे. षटकातील पुढचा बॉल. चांगला चेंडू ह्या ठिकाणी पायडल स्वीप करायचं होतं. ती गतीचा वापर करत असताना राहुल पाटीलनं सुरेख चौकार, अगदी तंत्राचा वापर केलाय आणि बॉलला पाठवले ते लॉंग लेग आणि फाईन लेगच्या मधून सीमारेषा पार येतोय तो चौकार. देखील आपण म्हणू शकतो ज्या पद्धतीनं हा फटका दाखवला. फलंदाजी करत असताना नवखा आलेला हा चिमुकला खेळाडू मी तरी म्हणेन. शरीरयष्टी देखील छोटी, वयवर्ष देखील त्याचं कमी आपल्याला पाहायला मिळतं, परंतु टॅलेंट मैदानाच्या आतमध्ये तो सादर करत असताना राहुल पाटील चौकार ठोकलाय. 34 या आकड्यावरती धावफलक. षटकातील अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. इथे देखील फटका चांगला आहे. गॅप मधून, गली आणि कव्हर मधून जे क्षेत्र खाली होतं त्याची निवड केली. सुरक्षित फटका, सुरक्षित सलगचा दुसरा चौकार. राहुल पाटीलनं मन जिंकलेत, कारण की छोट्या यष्टीचा जसं आपण म्हणतो की मूर्ती लहान आणि कीर्ती महान, तशी आता फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. चेंडूची लाईन पाहिली आणि मेरिटवरती खेळ त्याचा पाहायला मिळाला. पहिला चेंडू फॉलिंग स्विंग चौकार आणि त्यानंतर जसं पाहिलं की आपल्यापासून दूर चेंडू ठेवलाय त्याचा वापर करत असताना डीपमध्ये आता बॉलला पाठवलं. हॅलो. दरम्यान इथे देखील फटका चांगला आहे. पुन्हा एकदा ऑन सेटला. तब्बल 3 धावा पूर्ण केल्यात. खास जबरदस्त बॅटिंग. अंतिम मोमेंटला येऊन 3 बॉलमध्ये 11 धावा मोमेंटम शिफ्ट केले. खरं तर राहुलनं 3 चेंडू आणि 11चं त्यानं योगदान दिलंय. 11 धावा जरी कमी वाटत असल्या तरी देखील फक्त 3 बॉलमध्ये त्यानं ते 11 एकवटल्यात आणि 11 धावा खूप महत्त्वपूर्ण ठरतील असं आपण म्हणू शकतो. एकंदरीत डाव पहिला संपला आणि पहिल्या डावात फलंदाजी करत असताना धावसंख्या बनवली ती 41. 42 धावसंख्येचं मापक असं लक्ष आहे, कारण की 4 षटकामध्ये 42 धावा फार कमी देखील नाहीत आणि फार मोठ्या देखील नाहीत. म्हणजे मॅचमध्ये रंगत आणि चुरस आपल्याला पाहायला मिळेल. तुर्ताच आपण नेक्स्ट मॅचच्या दोन्ही कॅप्टन्सला विनंती करू की टॉससाठी आपण लगेचच यायचं आहे. नेक्स्ट मॅचमध्ये राजाराणी गोड आणि विरोधात शेख 11 पेठचा संघ. त्या संघासाठी नेहमीच समर्थन राहिलं ते आमचे पेडगावचे संतोष गरत, एक उत्कृष्ट ज्येष्ठ समालोचक म्हणून त्यांची देखील कारकीर्द आपण पाहतोय. त्यांच्या गावचा संघ आपल्याला पाहायला मिळेल नेक्स्ट मॅचमध्ये. त्यांना शुभेच्छा असतील. परंतु या मॅचमध्ये वळूया लगेचच आपण दुसऱ्या सत्राच्या दिशेनं, जिथे
पाटणोळी आणि त्यांच्या अगेन्स्ट खेळत असताना ओमसाई तळोजे मजकूर या दोन संघांना आपण पाहतोय 42चं लक्ष कशा पद्धतीनं पार होईल की या लक्ष्याचा बचाव होईल हे ऐकण्यासाठी मायक्रोफोनवरती इन्व्हाइट करूया आमचे साथी समालोचक मित्र आकाश शेळके यांना. थँक्यू. थँक्यू. चला स्पीडअप करा. बॅटिंग युनिट आपण आघाडीचे 2 फलंदाज मैदानामध्ये पाठवायचे आहेत. 4 षटकांचा सामना 41 झाली त्यांनी 42 धावांचा पाठलाग करायचा आहे तो म्हणजेच टीम पाटणोळीला. दोन्ही संघांना शुभेच्छा. पुढील मॅचचा टॉस डिले आहे सो एक कॅप्टन आमच्यापर्यंत पोहोचला आहे शेख 11 पेठचा. अपोजिट संघ तुमचा कर्णधार इथे उपस्थित नाही आहे. जास्त वाट पाहिली जाणार नाही. संघाचा संघनायक जर उपस्थित झाला नाही तर मग अनुपस्थित असलेल्या संघाला टॉस न देता उपस्थित संघाच्या संघनायकाला तो टॉस दिला जाईल याची आपण नोंद घ्यायची. आकाश पाटील आज येईल आहेत आजारी आहेत सो 12th मॅनच्या भूमिकेमध्ये आपण त्यांना बघतोय. आणि प्रमुख फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रतेश आणि तन्मयवरती जबाबदारी असेल. पाठलाग जो आहे तो आपण पाहतोय की 41 धावांचा करायचा आहे. मैदानावरती या धावांचा पाठलाग करणं एवढं सोपं नसणार आहे बट सुरुवातीला ज्या धावा खर्च झाल्यात आता त्यांची मी म्हणेन की उणीव भरून काढणं फार महत्त्वाचं आहे आणि त्यामध्ये स्पेशली या सलामीच्या जोडीला मैदानामध्ये थांबणंही तेवढंच महत्त्वाचं राहील. 24 बॉलला 42ची आवश्यकता अर्थातच 12च्या सरासरीनं प्रत्येक षटकामध्ये तुम्हाला धावा बनवायच्यात तरच निभाव तुमचा या स्पर्धेमध्ये लागेल. अन्यथा जी वाईल्ड कार्ड एंट्री आहे ज्या वाईल्ड कार्ड एंट्रीची सातत्यानं चर्चा राहते ती मी म्हणेन चर्चा आणि तिला फुल स्टॉप लागण्याचे चान्सेस आहेत. आघाडीचे 2 फलंदाज गेलेत तन्मय पाटील सर रतेश पाटील हे 2 खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. दोघांना आपण बघतोय खेळण्यासाठी सज्ज आहेत. तर दुसऱ्या बाजूनं आपण जरूर पाहू ते म्हणजेच बॉलिंग युनिटमध्ये भूषण पाटीलची निवड पहिल्या षटकासाठी ओमसाई 11 तळोजे मजकूरकडून. दोन्ही ताकदवर संघ दोन्ही तुल्यबल संघ आज प्रथमतःच एकमेकांशी भिडत आहेत आणि 2 हात करत असताना आपण त्यांना पाहतो. ज्यावेळेला नवनवीन संघ एकमेकांच्या विरोधात लढतात ती लढाई प्रेक्षक वर्गांना आवडते. त्या लढाईची चर्चा आपण पाहतो की प्रत्येक गावातील प्रेक्षक वर्ग आपापल्या संघासाठी करत असतात कारण नाविन्यपूर्ण खेळ पाहणं सगळ्यांना आवडतं. बट जर सारख्या सारख्या एकच क्लॅशेस होतील तर त्यातून मग म्हणेन तो ऑरा थोडासा वेगळा जातो आणि खेळाडूंना मग जो खेळ आहे तो थोडासा परिचयाचा राहतो आणि त्यामध्ये डावपेच ओळखून खेळ होतो. आज अनोळखी सोबत तुम्हाला मी म्हणेन हा अरेंज मॅरेजचा खेळ असं म्हणूया आणि तो खेळ तुम्हाला करायचा आहे. साई श्रद्धा डेव्हलपर्स ट्रॉफी वेलकम ऑल व्ह्युअर्स. MTC सोबत आमच्यासोबत जो प्रेक्षक वर्ग ट्यून आहे त्यांचं सगळ्यांचं स्वागत. फॉर द विकेट गोलंदाज तयार. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती आक्रमण करायचा प्रयत्न ऑन द अटॅक बालूराजेकडून जेल आणि फलंदाज तन्मय पाटीलच्या खेळी शांत. पहिला झटका टीम पाटणोळीला. सुरुवात कशी असावी याचं उत्तम उदाहरण तन्मयकडून मी म्हणेन की फटका जो तो जरूर चांगला सजवला होता बट फिल्डर जे ते काऊ कॉर्नरमध्ये बालूराजे उपलब्ध होते
सो इथे मी म्हणेन की पॉवर प्लेमध्ये गॅप शोधणं फार महत्त्वाचं होतं. या थोड्याशा चुका आहेत. बॅट्समन आपण पाहतोय नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये योगेशला संधी. मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅच घनश्याम आपल्याला पाहायला मिळेल. आता इथून बॅटिंगसाठी संघामध्ये एक ट्रम्प कार्ड खेळाडू त्यांच्याकडे विकल्प म्हणून उभा आहे. फटका चांगला खेळला. लॉंग ऑफमध्ये फिल्डर आहेत हेमंत पाटील तिकडे 1 रन तोपर्यंत. स्ट्राईक रोटेड रतेश पाटील या खेळाडूकडे आणि स्ट्राईक त्याला मिळते. पाठलाग जो आहे तो करायचा आहे अर्थातच 42 धावांचा आणि त्यामध्ये 1 धाव आता जमा झाली आहे. उर्वरित 22 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 22 चेंडूमध्ये आता इथे आपण पाहतो 41 धावांची आवश्यकता आहे. रिक्वायर रन रेट 11.18चा. स्ट्राईकला रतेश. हो कट करायचा आहे, कट करायचा आहे. ऑफ साईडला दिशा देण्याचा प्रयत्न होता. पॉवर प्लेमध्ये गोलंदाजी भूषण पाटीलचं चांगलं षटक ओमसा 11 तळोजे मजकूरसाठी. पाथनोली बी संघ आपण पाहतोय धावांचा पाठलाग 42 असं आव्हान त्यांच्याकडे. चला पटकन या टॉससाठी या केपीसी नामपुरी. ओ द विकेट. हा बॉल वेगानं भरदा वेग आणि बॅट्समनला पूर्णपणे थांबवलं तिकडे. म्हणतात ना थांबला ना सूर्य कधी थांबली ना धारा. या बेधुंद वादळांना कुठला किनारा. इथे किनारा जो आहे तो दोन्ही संघ शोधतायत. समोर फलंदाज रतेश पाटील स्ट्राईकला खेळण्यासाठी सज्ज असेल. 1ला 1 पडला. ओ द विकेट. पॉवर प्लेमध्ये भूषण आक्रमण करायचा प्रयत्न. हाही फटका फसलाय आणि अजून एक फलंदाज बाद. 1 मोर विकेट फॉलिंग डाऊन. विकेट लॉस. टॉप ऑर्डर मधील आघाडीच्या 2 फलंदाजांचा खेळ समाप्त. मधल्या फलीमध्ये फलंदाजीसाठी आता इथून केतनला संधी आहे. 1ला 2 पडलेत. शेख 11 पेठ आणि राजा राणी घोट दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी. यानंतर सूचना दिल्या जाणार नाही. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती की टॉस साठी आपले संघनायक आपण इथे पाठवायचे. बा विजेता वर्सेस विजेता लढाई देखील मधोमध झालेली आहे. तरी मी म्हणेन आणि त्यामध्ये पहा की मी म्हणेन की संघाचे जे खेळाडू आहेत ते आपल्याला जरूर पाहायला मिळतात की 3 षटकाचा जो सामना तो 4 षटकांचा देखील त्यांनी केला. मॅचकडे आपण जातो. हलक्या हाताने दिशा दिली आहे. गरज होती या फटक्याची आणि येते आहे मच निडेड बाउंड्री फॉर टीम पाटणोली. चौकार. पॉवर प्लेचा खेळ संपला. 18 बॉलला 37 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी ती म्हणजेच पाटणोली ब या संघाला. योगेश 1 डाऊनला संधी या खेळाडूला मिळाली. त्यानंतर घेतो नॉन स्ट्राईकला ज्यानं 1ला 4 दिलेत संघासाठी आणि त्याच्यावरती आता आपण पाहतोय सगळ्या जबाबदारीचं ओझ आहे. ओव्हर नंबर 2 मध्ये हेमंत पाटीलची निवड. स्वतः संघनायक स्वतः सरसेनापती. धावांचा पाठलाग करायचा पाटणोली संघाला. राजा राणी घोट संघाचे कॅप्टन आमच्यापर्यंत पोहोचलेत. शेख 11 पेठ त्यांचा कॅप्टन आपल्यापर्यंत आहे. टॉस आपण करून घेऊया कारण सामना देखील आपल्याला खेळवायचा आहे. ओ द विकेट. हा बॉल ऑन साइडला. इकडे देखील फिल्डर उपलब्ध. बाउंड्री लांब आहे. सुखी की काही हे पाहणं महत्वाचं.
असला 3 सुरुवातीच्या आघाडीच्या 3 फलंदाजांना बाद केलाय. आता समाधान आणि केतन हे 2 फलंदाज मैदानामध्ये पाटणोळीकडून. फटके जे आहेत ते ऑन साईड आणि ऑफ साईडला आहेत, ते आतापर्यंत 3ही फसलेत. सो वेगळा मी म्हणेन खेळ करणं थोडंसं महत्त्वाचं आहे आता मॅचमध्ये. करंटली आपण जर विचार केला 4.29च्या सरासरीनं चाललेत. पाठलाग करत असताना गरज आहे 17-37ची. हाही फटका फसलाय. बॅकबॉल स्वतः आपण पाहतो हेमंत. 1 रन तरी सहज पूर्ण. सेकंडचा कॉल. केतननं धाव कंप्लीट केली आहे. स्ट्राईकला समाधान. 2 धावसंख्या पुढे. टीमची धावसंख्या जी आहे ती जाऊन पोहोचते यावेळेला 7 वरती. चला पेट संघ आपला कॅप्टन इथे पाठवा. ओके. ओ द विकेट समोर तयार. समाधान 8व्या बॅटनं खेळल्यात. 1 रन कंप्लीट. सेकंडचा कॉल असेल की नाही हा प्रश्न आहे. ओ दुसऱ्या धावेसाठी आहेत स्ट्राईक एंडला आणि पोहोचलेत खेळाडू. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. समाधान थोडेसे मी म्हणेन की लेझी धावतायत. तिथे थोडीशी इम्प्रूव्हमेंट करणं जरूर महत्त्वाचं आहे. 9 झालेत. पाठलाग जो आहे तो आपण पाहतोय 42चा करायचा. अजूनही मी म्हणेन की 33 धावांपासून दूर आहेत जिंकण्यापासून. ओव्हर नंबर 2चा खेळ. 3 चेंडू अजूनही बाकी आहेत. या षटकामधून गोलंदाजी हेमंत पाटीलजी. निर्णायक क्षणामध्ये हेमंत अनेक सामने जे ते टर्न केलेत. ओ हो आत्ताच चर्चा केली की निर्णायक क्षणामध्ये हेमंतनं अनेक सामने टर्न केलेत आणि तेच पाहायला मिळतं. यष्टा वाखवल्या तिकडे आणि 4था फलंदाज बाद पाटणोळीचा. अजूनही मॅच मी म्हणेन की दोघांकडे. पाटणोळी संघाकडून हा सामना मी म्हणेन अजूनही त्यांच्या बाजूनं मी म्हणेन की जो आहे तो टर्न त्याने घेतला नाहीये. सामना यू टर्न नाही घेता मधोमध्ये थांबलाय, स्टक झाला. बट बॅट्समन त्यांचे बाद झालेत हे मात्र निश्चित आहे. 8व्या बॅटने घ्यायचा प्रयत्न. तर स्लिपमध्ये लेग स्लिपला आपण पाहतो फिल्डर उपलब्ध. 1 धाव तोपर्यंत. एका धावने स्ट्राईक रोटेट. केतनला जास्तीत जास्त बॉलवरती आपण पाहतो स्ट्राईकला आणण्याचा प्रयत्न. आता इथून या षटकामधून आपण पाहतोय आतापर्यंत एका चेंडूचा खेळ बाकी आहे. 13 चेंडू आणि 32 धावांची गरज. 5 खर्च केला हेमंत पाटीलनं. 2 सफलता, त्याही निर्णायक आणि महत्वाच्या. 10ला 4 पडलेत. पाटणोळी धावांचा पाठलाग करत असताना थोडेसे बॅकफुटला. साई श्रद्धा डेव्हलपर्स ट्रॉफी 2025 पेठालीचं संकल्पन आणि त्यामध्ये आपण पाहतोय मॅच क्रमांक 3-4. सेकंडचा कॉल. ओ डायरेक्ट हिट बट पोहोचलेत. बॅकिंगला पाहत इकडे फिल्डर जरूर होते. ओव्हर नंबर 2चा खेळ संपला. एकूण धावा ज्या आहेत त्या आपण पाहतो की 12 आणि 12ला 4 वेळ झाली आहे ती म्हणजेच टॉस बॉक्समध्ये आपण जातोय. प्रेझेंटेशन बॉक्समध्ये टॉस इथे केला जाईल, जिकडे आपण राजाराणी घोट आणि त्यांच्या विरोधामध्ये आपल्याला पाहायला मिळेल तो म्हणजे शेख 11 पेट. वी टू गो हु आर द लकी गाईज. आणि या टॉस जो आहे तो शेख 11 पेट संघाने जिंकलाय. अभिनंदन दोन्ही संघाला. शुभेच्छा. निर्णयाची फक्त प्रतीक्षा. फक्त निर्णयाची प्रतीक्षा आहे. क्या बात आहे. 3 खेळाडू पाहता आपण काय कल्पना करू ऋषी, काय कल्पना करू. या 3 खेळाडूंना आपण पाहतो की जे बसलेत आराम करतायत. ऑन स्क्रीन तुम्ही आहात. ओ एक उठलाय, दुसरा आहे, तिसरा आहे, काय हरकत नाही आहे. क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये मी म्हणेन की निवास आणि त्यानंतर आराम करणं तेवढंच महत्त्वाचं आहे. ओव्हर नंबर 3 मध्ये गोलंदाजीसाठी जय पाटील. 12 चेंडू 30ची गरज. 15ची सरासरी मॅच मध्ये जिंकण्यासाठी इथे आपण पाहतो आलेले आहे.
काय घडेल काय बिघडेल, जादूच्या आकड्यांचा केलाय टेनिस क्रिकेट, यामध्ये काही घडू शकतं. आता किमान मी म्हणेन एखादा मोठा फटका आणि चांगली धावसंख्या, डॉट बॉल खेळावे लागणार नाही आहेत. बट अशा प्रकारे चेंडू जर टाकले गेले तर नक्कीच बॅट्समन डीच होतील, यात काही शंका नाहीये. प्रणित आलेत मैदानाच्या आतमध्ये. आज शिवम दमडेला मिस करतोय संघ, त्यात काही शंका नाहीये. 11:30 आवश्यकता. मॅच जी आहे ती तळोजे मजकूरनं आपल्या बाजूने झुकवली आता, यात काही शंका नाहीये. कारण ओव्हर नंबर 1 मध्ये आपण पाहिलं की महत्वाच्या 2 विकेट आल्या. पॉवर प्लेला कॅपिटलाइज करायचं होतं ते म्हणजे टीम पाटणवलीला, बट त्यांच्याकडून घडलेल्या चुका आपण बघितल्या. ओ लिडिंग एज विकेट अनुज मडवी, झेल आणि बॅट्समन आउट. 5वा फलंदाज बाद. विकेट गोलंदाजी करतायत जय पाटील आणि गुड लाईनचा स्पॉट, जास्तीत जास्त बॉल टाकायचा त्यांचा प्रयत्न आहे. मेरिटचा खेळ जो तो आपण पाहतो थोडासा चुकतोय पाटणवली संघाचा, कारण स्ट्राईक मी म्हणेन ना केतनला जास्तीत जास्त देणं फार महत्वाचं आहे. 10:30ची आवश्यकता. इथून वेळ निघून गेली की मग ते म्हणतात ना सामना सत्ता सरली का शहाणपण येतं, अशी कंडिशन होऊन बसते. त्यामुळे त्या गोष्टींवरती जरूर लक्ष देणं फार महत्वाचं आहे. राजकुमार नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पाटणवलीकडून 12ला 5 पडलेत. सो आता 10 बॉल आणि 30 धावांची आवश्यकता. केतननं चांगली धावसंख्या उभी केली आहे, 2 मध्ये 6 त्यांना दिल्यात आणि त्याला नॉन स्ट्राईक एंडला मी म्हणेन की पर्यायी उभं राहावं लागलाय. चला स्पीडअप करायची विनंती आहे, थोडंसं फास्ट आपण घ्या. शेवटचे 10 बॉल. ओव्हर नंबर 3 मध्ये जय पाटील, जयचा बॉल फटका चांगला आहे, कव्हरला खेळले, 1 रन तिकडे सहज मिळेल. सेकंडचा कॉल नाहीये. सो एकाच धावेचा प्रोटोकॉल आपण बघितला केतनकडून. 1 धाव आले, स्ट्राईक रोटेट 13. धावसंख्या पाटणवलीच्या खात्यामध्ये. फर्स्ट आपला धावांचा पाठलाग करत असताना येणारे 9 बॉल आणि 29 धावांची आवश्यकता. क्षमता आहे केतनमध्ये या मॅचला टर्न करण्याची. किमान 2 फटके मोठे. मॅच जी आहे ती पूर्णपणे खुली होण्याच्या चान्सेस आहेत. क्रिकेटमध्ये पहा, ज्या वेळेला दडपण येतं त्यावेळेला मग जे काय होईल ते न विसरता खेळावं लागतं. ते म्हणतात ना आतापर्यंत सामना गेलाय, मग आता जे आपण करू ते सगळे गुन्हे माफच असतील, कारण सामना जो आहे तो सरच चाललाय. वेल सरली की संध्याकाळ येते आणि मग संध्याकाळ त्यानंतर विश्रांतीची वेळ. काही लोकांना संध्याकाळ म्हटली की मग विश्रांती नाही, ते ढाबा शोधत निघतात. 8:29. स्ट्राईकला फलंदाज केतन. केतनचं आक्रमण गॅप मधून आहे, बॉल लॉंग स्टॉप. सरळ बॅटनं बॉलला आपण पाहतोय पाठवलाय, ते म्हणजेच स्ट्रॅटेजिजन मध्ये. आणि 4 षटकारांच्या सोबत मी म्हणेन की खेळाडू जो जाण्याचा निर्णय घेतला होता जो रतेश आणि तन्मयनं, तो कदाचित चुकीचा होता की आता हेच पाहायला मिळालं. सुरुवातीपासून आपण चर्चा याच गोष्टींची केली आहे की या मैदानावरती ग्राउंड स्ट्रोकनं जो संघ धावा उभा करेल तो शेवटच्या टप्प्यापर्यंत आपल्याला लढाई लढताना पाहायला मिळेल. 7:25. आता मी म्हणेन की आता वेल जे ती निघून गेलेली आहे ग्राउंड स्ट्रोकची. सो आता इथे मोठे फटके मारणं फार महत्त्वाचं आहे, कारण पॉवर प्ले नाही आहे. सो फिल्डर देखील बाहेर आहेत आणि फिल्डिंगचं रेस्ट्रिक्शन आपण पाहिलं की एक खेळाडू आपल्याला जरूर एक्स्ट्रा कव्हरला, त्यानंतर लॉंग ऑफ, लॉंग ऑन, काऊ कॉर्नर आणि एक मिड विकेटमध्ये फिल्डर पाहायला मिळतो. ओ फटका खेळलेत, झेलची चान्स आहे. बालूराजे वेल जज कॅच आणि बॅट्समन अजून एक बाद. फलंदाज आउट.
चान्स बनेल, बट तसं नाही. आज जरूर आजार आहेत त्यांनी सांगितलं. ही अस्मिता नाही आहे पाटणोली संघाची, ही मानसिकता नाही आहे त्यांची. आज मी म्हणेन थोडंसं बॅकफुटला आहेत, कारण मैदानाचा अहवाल त्यानंतर तपशील ओळखता आला नाही. त्यामुळे मॅचमधून आपण पाहतोय सुरुवातीला टॉस जिंकल्यानंतर घेतलेला निर्णय फिल्डिंग करण्याचा कदाचित त्यांच्या अंगलट आला आहे. कारण या मैदानावरती धावा चेस करणं थोडं कठीणच आहे. सुरुवातीला भले आपण त्या धावा चेस केल्या असतील, परंतु पहिल्या आतापर्यंत झालेल्या मॅचेसचा अहवाल आपण जर पाहिलं तर फक्त एकच सामनाचे ते धावा चेस झाल्यात, आणि तोही पाटणोळीने धावा चेस केले होते. त्यांनी त्याच मार्गाने जाण्याचा निर्णय घेतला, आणि तो थोडासा आपण पाहतो त्यांच्यासाठी आता इथे चुकीचा ठरतोय. 6-25 राजकुमार मैदानाच्या आतमध्ये. तर गोलंदाजीसाठी बॉलिंग अटॅकमध्ये स्पिनर अर्थातच बॉलर त्यांनी तैनात केलाय, तो म्हणजेच रोनक पाटील. पहिला बॉल रोनकचा ऑन साईडला खेळलेत, थोडेसे मागे गेले होते बिहाइंड द विकेट. त्यानंतर बॅट जी ती थोडीशी लेट स्विंग पाहायला मिळाला, आणि बॉलवरती आपण पाहतो की 2 धावा त्यांनी घेतल्यात. 2 धावसंख्या जी आहे ती पुढे चालली. संघाच्या धावसंख्येमध्ये थोडासा बदल पाहायला मिळतोय. संघ जाऊन पोहोचला आहे तो म्हणजेच 19 वरती. 19ला 6, 5ला 23ची आवश्यकता. एखादा मोठा फटका मॅचमध्ये मजा आणेल. ओ नाही, टप्पा पडल्यानंतर अलगदपणे बॉलला टर्न करण्याची क्षमता आहे खेळाडूकडे. छोटा तीर गाव करे गंभीर. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहू शकता पहा, ओव्हर द विकेट येत आहेत. हलका कट आणि बॉल पहा. आता स्विंग नव्हता, बट ॲक्शन चांगली आहे खेळाडूची. कारण मॅचला टर्न करत असताना आपण पाहतो की मॅचमध्ये ॲज अ बॉलर काम करतो त्यावेळेला चेंडू जो तो थोडा कमीच फिरतो, जसा सराव सेशनमध्ये फिरतो. कारण मग चेंडू हाताला जातो त्याचा जास्त वेळ आपण पाहतो मैदानावरती आल्यानंतर चेंडूची जी लोकर आहे ती पूर्णपणे आपण पाहतो की निघून जाते. डाय निघून गेल्यानंतर जो बॉल आहे तो फिरवायला जास्त मजा येते आणि जास्त तो टर्न होतो. तोच नवीन चेंडू फिरवणं थोडं कठीणच असतं. असे भरपूर कमी गोलंदाज आहेत की जे नवीन चेंडू फिरवतात. मग ज्यामध्ये सकाळ सत्रामध्ये आपण शैलेश म्हात्रेला बघितलं, पिसार्वेकडून तो खेळत होता आणि त्यानं पहिलं षटक पॉवर प्ले जात असताना चेंडू टर्न करायची क्षमता दाखवली होती. असे आपण पाहतो की न्यूनतम क्षमतेमध्ये असे गोलंदाज पाहायला मिळतात. रोनकला 14 षटकासाठी आणलाय. ओ द विकेट. ओ फिरून खेळायचा प्रयत्न लेफ्ट हँड, आणि तिकडे पहा चुकी झाली आहे. आउटफील्ड धीमी आहे. पाठलाग बॉलचा लास्ट मोमेंटला स्टॉप झालाय बॉल. तोपर्यंत 2 धावा पहा कशा घेतल्या जातात. आता सामना जो आहे तो पूर्णपणे तळोजे मजकूरकडून झुकलाय आणि 2 चेंडू 20ची आवश्यकता. बावीसला 6. ओ द विकेट. हा बॉल चांगला चेंडू, अपील नाहीये. मे बी इथे बॅटकडे असावा, कारण नौके खेळाडू ज्यावेळेला गोलंदाजीसाठी येतात आणि त्यांना संधी मिळते त्यावेळेला ते गोलंदाजी करत असताना फार कमी अपील घेतात. ते फक्त चेंडू टाकायचा कसा हे पाहत असतात पहा. याही गोष्टी आहेत ज्या अभ्यासनं फार महत्त्वाचा आहे. चांगला चेंडू, आणि अशा पद्धतीनं हा सामना जो आहे तो आपण पाहतो की टीम ओम साई 11 तळोजे मजकूर संघानं जिंकलाय. या मैदानावरती वर्चस्व राखत आपण पाहतो की ते आता इथून लकी ड्रॉच्या सिलेक्शन कॅम्पमध्ये टॉप 3च्या संघामध्ये त्यांचं नाव निश्चित झालंय. अभिनंदन, वेल प्लेड, खूप खूप शुभेच्छा. हार्डलक टीम आराध्या स्पोर्ट पाटोली ब, तुम्हालाही शुभेच्छा आणि नेक्स्ट टुर्नामेंटसाठी तुम्हाला गुड लक आमच्याकडून. मॅचचा मॅन ऑफ द मॅच हे टायटल आपण देणार आहोत. भूषण पाटील आहेत या मॅचचे मॅन ऑफ द मॅच. त्यांना मी इन्व्हाइट करतो की आपण आपलं टायटल घेण्यासाठी यायचं आहे आणि त्वरित मॅच देखील चालू करायचे. शेख 11 पेठ आणि राजा राणी घोट.